नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा विषय विज्ञान याचा अभ्यास करणार आहोत. तर आजच्या आपल्या घटकाचे नाव आहे उष्णतेचे मापन व परिणाम. उष्णतेचे मापन व परिणाम. उष्णतेचे मापन व परिणाम. तर आजच्या आपल्या उपघटकाचे नाव आहे तापमापी. अभ्यासणाऱ्या उपघटकाचे नाव आहे तापमापी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तापमान आणि उष्णता याबद्दलची माहिती तर आहेच आहे किंवा त्याची मोजण्याची एकके माहित आहे. तर मोजण्याची कोणकोणती एकके आहेत? सेल्सिअस, केल्व्हिन आणि फॅरनहाइट. ही तुम्ही मागेही अभ्यासलेली आहेतच आहे. तर त्याच्या परस्पर संबंध काय आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर आधी काय आहे तर फॅरनहाइट आणि सेल्सिअस यामधला संबंध. तर ते एका सूत्राच्या सहाय्याने आपल्याला माहित पडेल की त्याचा एकमेकाशी काय संबंध आहे. तर कोणतं सूत्र आहे तर F-32 म्हणजे F-32/9 बरोबर C/5. हे काय आहे याचं सूत्र आहे. या सूत्राला आपण 1 नंबर देऊया. हे 1 नंबरचं सूत्र. आणि दुसरं आहे तर काय आहे तर केल्व्हिन आणि केल्व्हिन म्हणजे के आणि सी याच्यामधलं एक परस्पर त्यांचं रिलेशन काय आहे ते बघणार आहोत. तर काय आहे तर K = C + 273.15. हे काय आहे दुसरं रिलेशन आहे. तर हे काय आहे दोन रिलेशन आहे की त्याच्या एकमेकाबरोबर संबंध. आता पहिल्या रिलेशन मधनं कोणाकोणाचा संबंध समजतोय आपल्याला C चा आणि F चा. दुसऱ्या मधनं कसला समजतोय K चा आणि C चा. यांचा परस्पर संबंध समजतो. तर आता आपल्याला अभ्यासायचं आहे. तर याच्यावरती आपण एक उदाहरणही घेणार आहोत. आणि तर त्याचं उदाहरण घेऊयात आधी. एक्झाम्पल पहिलं. तर पहिलं काय दिलेलं आहे आपल्याला 68 डिग्री फॅरनहाइट. 68 डिग्री फॅरनहाइट याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय सेल्सिअस आणि केल्व्हिन याच्यामध्ये रूपांतर करायचे आहे. जे रूपांतर हे तापमान सेल्सिअस व केल्व्हिन मध्ये लिहायचे. अडुसष्ट डिग्री फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस व केल्व्हिन मध्ये लिहा. तर आधी काय दिलेलं तापमान काय आपल्याला फॅरनहाइट मध्ये दिलेलं तापमान काय आहे 68 डिग्री फॅरनहाइट. आणि आता आपल्याला काय बघायचंय सी मध्ये किती आहे आणि के हे लिहायचंय. तर पहिल्या रिलेशनवर पहिलं जे सूत्र आहे त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल F दिलेला आहे तर C ची व्हॅल्यू काढता येईल. तर सूत्र आधी आपण लिहून घेऊया. F-32 / 9 = C/5. आता याच्यामध्ये काय किमती टाकायच्या. तर काय आहे F ची किंमत किती दिलेली आहे 68 वजा काही 32/9 बरोबर काय आहे C ची काढायची आहे म्हणजे C तसाच C/5. 68 मधनं 32 गेले तर किती राहतात 8तून 2 गेले 6 आणि 6 मधनं 3 गेले 3/9 बरोबर C/5. तर 9 चौक 36 म्हटल्यावर इथं काही 4 मग 4 बरोबर C/5 म्हणजे C बरोबर हा 5 इकडं काय आहे भागलेला इकडे आल्यावर तो काय होईल गुणलेला होईल म्हणजे 5 × 4 म्हणजे C काय आहे तर 20 म्हणजे C ची व्हॅल्यू किती आली 20. मग त्या तापमान सेल्सिअस मध्ये किती आलेलं म्हणजे तापमान काय आलं आपल्याला
20°C हे आलं तापमान. कशामध्ये? सेल्सिअस मध्ये. आता आपल्याला काय काढायचंय? हा काय झाला ह्या उदाहरणाचा भाग 1. आता याचा दुसरा भाग काढायचा आहे. तर दुसऱ्या भागामध्ये काय काढायचंय? तापमान केल्विन मध्ये. तर त्याचं सूत्र कोणतं आहे? K बरोबर C अधिक 273.15. तर मग आता C ची किंमत तर आपल्याला दिलेलीच आहे. C ची किंमत किती आली? दिलेली नाही, आपण काढलेली. याच्या आधी काय आहे? C ची किंमत 20°C म्हणजेच K बरोबर C किती आहे? 20 अधिक 273.15 म्हणजेच K काय आलेला आहे? याच्यामध्ये 20 मिळवले म्हणल्यावर काही 202 मिळवले तर 9 आणि ही 3 293.15 म्हणजे तापमान काय आलं? 293.15. हे कशामध्ये काढलं आपण? केल्विन मध्ये. हे समजलं की हे प्रत्येकाच्या मध्ये कसा कसा संबंधांनी आपण काढलेला आहे. तर आता आपण बघणार आहोत तर तापमापी. हे उदाहरण सगळ्यांनी लिहून घ्या. आता आपण बघणार आहोत तापमापी. आता तापमापीमध्ये तीन आपण प्रकारचे तापमापी बघणार. आधी आपण बघणार आहोत की साधारण तापमापी. काय? साधारण तापमापीमध्ये 3 कोणत्या? वैद्यकीय तापमापी माहितीये, कमाल किमान तापमापी आणि एक आपली प्रयोगशाळेमध्ये वापरली जाणारी तापमापी किंवा साधारण तापमापी. तर तापमापीमध्ये आधी तापमापीची आपण अगोदर काय करणार आहे? आकृती काढून घेऊया. हे काय आहे? एक साधारण तापमापी आहे. तर ह्या साधारण तापमापीमध्ये तर इथे काय आहे? एक अरुंद अशी एक काय आहे? नळी आहे आणि खाली एक तिला काय आहे? एक फुगवटा आहे आणि त्याच्यावरती काही तापमान मोजण्यासाठी काय केलेले आहे? तर खुणा केलेल्या आहेत. साधारण तापमापीमध्ये जवळजवळ -10 ते काय आहे? 100 एवढं तापमान मोजता येतं. सेल्सिअस. काय आहे? डिग्री सेल्सिअस. आणि याच्यामध्ये जी अरुंद नळी आहे आणि हिच्या वरती खाली सगळ्यात जो फुगवटा आहे त्याच्यामध्ये काय भरलेलं असतं? अल्कोहोल. म्हणजे पूर्वी आधी काय करायचे? तर त्याच्यामध्ये पारा भरलेला असायचा. पण पारा आपल्या आरोग्यासाठी काय आहे? हानिकारक आहे, धोकादायक आहे. त्यामुळे पारा न वापरता आता काय वापरलं जातं? तर अल्कोहोल. या फुगवट्यामध्ये अल्कोहोल वापरलं जातं आणि या नळी काय आहे? निर्वात म्हणजे मोकळी नळी आहे आणि तिचं दुसरं टोक जे काय आहे ते बंद केलेलं असतं. आणि जेव्हा कोणत्याही वस्तूचं तापमान मोजायचं असतं तेव्हा ते कसं मोजलं जातं? तर हा जो फुगवटा आहे, ज्या वस्तूचं तापमान आपल्याला मोजायचं आहे त्याच्या सानिध्यात हा फुगवटा ठेवायचा आणि मग काय? त्या वस्तूचं तापमान या फुगवट्याकडे ट्रान्सफर होणार. उष्णतेचे देवाणघेवाण होते हे तर माहिती आहे.
की थंड जी वस्तू आहे ती उष्णता घेते आणि जी जास्त आहे ती थंड वस्तूकडे उष्णता त्याला देते. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या वस्तूचं उष्णता, त्याची तापमान जे आहे ते सगळं अल्कोहोलकडे येतं आणि अल्कोहोल काय होतं, त्याचं प्रसरण होतं. तापमान वाढीमुळे अल्कोहोलचं काय होतं, प्रसरण होतं. प्रसरण झाल्यामुळे ते जी मोकळी पोकळी आहे त्याच्यामध्ये काय होतं, वरती वरती सरकतं आणि जोपर्यंत जे तिथपर्यंत जेवढ्या अंतरावर ते आलं, ज्या खुणापाशी तिथपर्यंत अल्कोहोलचं प्रसरण झालं तेवढं काय असेल, त्याचं तापमान असेल. ही आहे एक साधारण तापमापी. आता आपण बघणार आहोत वैद्यकीय तापमापी. काय आहे, वैद्यकीय तापमापी. वैद्यकीय तापमापी तुम्ही बघितलेलीच असेल. वैद्यकीय तापमापी एक नळी असते, सरळ नळी. आणि तिच्यावर पण काय केलेल्या असतात, असल्या मापांच्या खुणा केलेल्या असतात की तापमान किती वाढलंय हे ओळखू येण्यासाठी. त्या वैद्यकीय तापमापीमध्ये खुणा केलेल्या असतात आणि त्याच्या मध्यभागी एक नळी असते की ज्याच्यामध्ये काय आहे, खाली नळी आहे, त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे, अल्कोहोल भरलेलं आहे. आणि त्याचं तापमान, आता नॉर्मल टेम्परेचर, ह्युमन बॉडीचं, मानवी शरीराचं नॉर्मल तापमान किती असतं, नॉर्मल तापमान आहे 37 डिग्री सेल्सिअस. किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस हे नॉर्मल तापमान आहे. तर वैद्यकीय तापमापीचे मग कमाल आणि किमान तापमान किती असणार आहे, कमीत कमी 35 डिग्री सेल्सिअस पासून तर किती आहे, 35 ते 42 डिग्री सेल्सिअस एवढं त्याचे काय असते, लिमिट असते. एवढ्यापर्यंत आपण त्याच्यामध्ये तापमान मोजू शकतो. हे झाली वैद्यकीय तापमापी. आता तिसरं आहे कमाल आणि किमान तापमापी. कमाल किमान तापमापी कशासाठी वापरली जाते, तर दिवसाचं तापमान मोजण्यासाठी. कमाल किती तापमान होतं आणि किमान किती तापमान आहे हे मोजण्यासाठी कोणती तापमापी वापरली जाते, कमाल किमान तापमापी. तर या तापमापीमध्ये आता याच्यामध्ये कसं एकच नळी होती, तर याच्यामध्ये दोन असतात. आणि त्याच्यामध्ये असं एक दोन्ही बाजूला काय केलेल्या असतात, खुणा केलेल्या असतात. एका साईडने काय मोजलं जातं, किमान किती आहे आणि दुसऱ्या साईडला कमाल किती आहे. आणि त्याच्यामधलं जे हे आहे त्याच्यावरनं ठरवलं जातं की कमाल किती आहे आणि किमान किती तापमान आहे. कशासाठी वापरले जाते, दिवसाचं तापमान मोजण्यासाठी की आजचं कमाल तापमान किती आहे आणि किमान तापमान किती आहे. तर हे इथपासनं असं याच्यामधलं जेवढं अंतर आहे, हा मधला जे आहे ते फिरत असतं, ज्याच्यावरनं कळतं की इकडे कमाल किती आहे आणि किमान तापमान किती आहे. हे झाले 3 प्रकारच्या तापमापी. कोणती, साधारण तापमापी, वैद्यकीय तापमापी आणि कमाल किमान तापमापी. अ, ब आणि क ह्या 3 आकृत्या आहेत. आणि त्याच्यातही तुम्ही आजकाल बघितलेलं असेल तर वैद्यकीय तापमापी हिचा वापर न करता कसला वापर केला जातो, तर डिजिटल तापमापीचा. डिजिटल तापमापीमध्ये काय असतं, तर एवढं असं वस्तूचं हे प्रसरण न होता डायरेक्ट तापमान दिलं जातं. तर इथं कसला वापर केला जायचा, अल्कोहोलचा. तर तिथे काय असतं, तर सेन्सर असतात की ते सेन्सर ज्या बॉडीला लागतात आणि त्याच्यानुसार ते लगेच टेम्परेचर बघतात आणि लगेच दाखवतात पण की किती त्याला तापमान लागलेलं आहे. तर वैद्यकीय तापमापी. डिजिटल तापमापी ही तुम्हाला माहीतच आहे की याच्यामध्ये हे बटन
दाबलं की चालू होते आणि ते कशामध्ये मोजलं जातं, डिग्री फॅरनहाईटमध्ये. हे तापमान कशामध्ये मोजलेलं असतं, फॅरनहाईटमध्ये. तर आपण बघितलेलंच असतो तेव्हा नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं, 98 डिग्री फॅरनहाईट एवढं बॉडीचं टेम्परेचर असतं. आणि तसं ह्या तापमानामध्ये किती आहे, सेल्सिअसमध्ये किती आहे, 37 डिग्री सेल्सिअस. आणि फॅरनहाईटमध्ये किती आहे, 98 फॅरनहाईट, 98 डिग्री फॅरनहाईट. हे बटन दाबलं की इथं काय येतं, एक एल आणि एक छोटासा ओ येतो, LO. म्हणजे हे झाल्यानंतर तापमान मोजू शकतो. आणि ह्या साईडला सेन्सर आहे की ज्या ठिकाणचं आपल्याला तापमान मोजायचं आहे ते त्या बॉडीला तिथे हे टच करणं आणि त्याच्यानंतर काही वेळ ते तापमान म्हणजे डिटेक्ट करायला त्याला वेळ लागतो आणि त्यानंतर ते इथे आपल्याला योग्य असं तापमान दाखवतं. आणि जेव्हा त्याचं तापमान मोजून होतो योग्य दाखवणारे, तेव्हा त्यातनं काय येतो, आवाज येतो. तर तुम्ही याचा प्रयोग भरपूर वेळा बघितलेला आहे असेल. काय करणार, तर इथे पकडून ठेवणार, आधी चालू करायचं, नॉर्मल एलला येऊ द्यायचं आणि इथे पकडून ठेवायचं. तर ह्याच्यामध्ये तापमान वेगवेगळं बदलतानाही आपल्याला दिसतं. तर किती आलेलं आहे, 96 डिग्री सेल्सिअस. का बरं, थंडी असल्यामुळे टेम्परेचर काय होतं, कमी होतं. उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर थोडंसं जास्त असतं. तर हे काय आलेलं, डिग्री फॅरनहाईटमध्ये. अशा प्रकारे आज आपण काय काय अभ्यासलेलं आहे, 3 प्रकारच्या तापमापी, साधारण तापमापी, वैद्यकीय तापमापी, कमाल किमान तापमापी आणि डिजिटल तापमापी. ह्या तापमापी आपण बघितलेले. तर ही जी साधारण तापमापी, हिचा वापर कुठे होतो, तर प्रयोगशाळेमध्ये याचा वापर होतो. जास्त करून शास्त्रीय जिथे संशोधन केलं जातं तिथे ह्या तापमापीचा वापर केला जातो. -10 पासनं तर 100 पर्यंत असं जिथे तापमान मोजायचं असतं तिथे काय प्रयोग करण्यासाठी याचा वापर केला जातो. शोध लावताना वगैरे तिथे याचा जास्त प्रकारे वापर केला जातो. तर आजचा तुमचा होमवर्क आहे. तर काय आहे, आपण आधी एक उदाहरण घेतलेलं 68 डिग्री फॅरनहाईट. तर आता काय आहे, 37 डिग्री सेल्सिअस याचं रूपांतर कशामध्ये करायचं, फॅरनहाईटमध्ये आणि केल्व्हिनमध्ये. 37 डिग्री सेल्सिअस हे तापमान दिलेलं आहे, सेल्सिअस मधलं तापमान दिलेलं आहे, त्याचं रूपांतर फॅरनहाईटमध्ये आणि केल्व्हिन ह्या तापमानामध्ये करायचं आहे. धन्यवाद.